तैसे शारदेची चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, तेवेची ती मणी मवाळे, चकोर तलगे. माऊलींनी का उदाहरण दिलं चकोर आणि चंद्रमाचं? चकोर पक्षी चंद्रमाचं शरद ऋतूतील चंद्रमा ज्यावेळेस पूर्णांशाने पूर्ण कलेनी विकसित होतो, त्याच दिवशी तो पक्षी अवग्रहण चंद्रमेचं चांदणं करतो किंवा पितो. 364 दिवस तो उपाशी राहतो, किंबहुना प्रतीक्षा करतो. कारण त्याच दिवशी त्या चंद्रमाच्या चांदण्यामध्ये अमृत कण असतात. 364 दिवस त्याला पुन्हा पाणी प्यायची गरज नाही, म्हणून अमृतकण शब्द वापरलेला आहे. पुन्हा पाणी प्यायची त्याला गरज नाही आणि प्रतीक्षा करतो. तो घाई नाही, त्याला आगतिकता नाही, रडत नाही. अशा पद्धतीने तो राहतो, फक्त वाट पाहतो, वाट पाहतो. कधी शरद ऋतूतील चंद्रमा उगवेल आणि मधुर अमृतकण तो फेकेल. कोवळ अमृतकण. त्याचप्रमाणे सिद्ध गुरु अमृतकणासाठी हा चकोर वाट पाहतो. पण हा चकोर पक्षासारखा साधक, ज्याच्यामध्ये विरक्ती आलेली आहे, रक्तभाव गेलेला आहे, तम आणि रज ज्याच्या रक्तातनं त्यांनी प्रयत्नपूर्वक अनेक कर्मकांडांचे भक्ती मार्गाचे प्रयोग करून त्यांनी घालवलेले आहेत. अनेक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मग साधन चतुष्ट संपन्नतेचे असोत, नाम जपाचे असोत, नाम गजराचे असोत, नामसंकीर्तनाचे असोत, यज्ञ हवन पद्धतीचे असोत, कुठलेही असोत, अनेक कर्मकांडांच्या किंवा भक्ती मार्गांच्या प्रयोगांनी त्यांनी रक्तामधनं रजनितम घालवलं, सत्व रक्त निर्माण केलं, विरक्ती आली. सोहम भाव प्रगटला सिद्धगुरूंच्या कृपेने. सोहम शब्दाचा अखंड जप त्याचा चालू आहे, पण तो वाट पाहतोय. गुरुजी तुम्ही का देत नाही तो विचारत नाही, विचारायचं नसतं. मला केव्हा देणार असंही विचारायचं नाही. पुढे काय, किती दिवस आम्ही साधना करावी असंही नाही. थोडासा असंही तो विचारत नाहीये. पक्षी शिष्य विचारत नाही गुरुला, वाट पाहतोय. कारण पात्रता पूर्णांशाने केव्हा येईल, त्याच दिवशी हा सिद्ध गुरु पौर्णिमेसारखा होईल. लक्षात घ्या, इथे ऑटोमॅटिक चंद्रमेच्या चांदण्याकरिता चकोर पक्षाला निदान 365 दिवस येणार आहे. पण ह्या ठिकाणी केव्हा येईल सांगता येत नाही. त्यांनी फक्त साधन करायचं आहे आणि पुन्हा विचारायचं नाही श्री गुरुला मला केव्हा देणार, नाही विचारायचं. किती आम्ही साधना करावी, नाही विचारायचं. तो सुदीन केव्हा येणार माहिती नाही. आणि ज्या दिवशी एवढी पात्रता साधकाची साधनेच्या जोरावर ते येईल, त्याच दिवशी तो अमृतकण अमरत्वाचे
चेतना शक्तीचे विकसित झालेले सिद्ध गुरुतील चेतना शक्तीचे ते अमरकण घेण्याकरिता हा तयार राहील. शारदेची चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे. कोवळे शब्द आहे, का वापरलाय म्हणजे त्यांच्याकडे दोन्हीही प्रकार आहेत. सिद्ध गुरुकडे प्रखर किरण आणि कोवळे किरण हे दोन्ही किरण आहेत. प्रखर किरण काय आणि कोवळी किरण काय. मार्तंड जेता पहिण मौलिनी पसायदानमध्ये सांगितलेलं आहे. सूर्यासारखं प्रखर तेजस्वी ते असतील सिद्ध गुरु, पण तापहीन असतील. सूर्याचा ताप आपण सहन करू शकत नाही, त्याची किरण आपण सहन करू शकत नाहीत. ओरिजिनल अल्ट्राव्हायलेट तर नाहीच नाही, पण त्या वायूमधून झिरपून जे येतं, कोणता वायू, ओझोन. ओझोन वायूमधून झिरपून येणारं किरण देखील आपण सहन करू शकत नाही उन्हाळ्यातलं. एवढा हा प्रवास आहे. तर त्या ठिकाणी चंद्रमेचं हे चांदणं ज्याप्रमाणे कोवळी देतं, कोवळं आहे, मधुरता आहे, त्याच्यामध्ये सहनशीलता आहे, माधुरी आहे, गोडी आहे, हवीसी हवीसी वाटतं. सूर्याचा प्रकाश तसं वाटत नाही, सूर्याची किरण हवी हवीसी वाटत नाही आपल्याला. मार्तंड जे तापहीन ती किरण श्री गुरु शिष्याला देतात, जी त्याचे त्रिताप घालवतात, ताप निर्माण करत नाही. अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही ताप शिष्याचे घालवण्याकरिता हे जे किरण देतात, ते किरण कसे असतात, तापहीन, ताप न देणारे असतात. म्हणून कोवळं असे शब्द वापरला आहे. अमृतगण अमरत्व देणारे, अमरपणा देणारे, मृत्युंजय करणारे, मोक्षाला देणारे, कैवल्य पद प्राप्ती करून देणारे, अशी ती किरणमाला श्री गुरूंची असते. आणि चकोरासारखं जो थांबतो, प्रतीक्षा करतो, निश्चित प्रतीक्षा नाही, साधना करतो आणि पुन्हा कधी विचारत नाही किती दिवसांनी मी पूर्ण होईल, त्याला हे भगवद्गीतेचं भांडार मिळतं. अशी पात्रतेचा साधक असला पाहिजे. तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा, चकोर होऊन अनुभवा. विचारू नका, साधना रत रहा, प्रतीक्षा करा. कितीही काळ जाऊ शकतो. श्रद्धा ठेवा, विरक्ती ठेवा, सोहमभावामध्ये अखंडित राहा, अखंडित अनुसंधान ठेवा आणि फक्त वाट पहा. असा जो असतो, श्रद्धा कमी करत नाही, श्रद्धा कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढते. आगतिक होत नाही, लवकर द्या म्हणत नाही, आगतिक नाही, हेस्ट नाही, त्वरा नाही, फळाची आशा नाही. लक्षात घ्या, फळाची आशा नाही. मला मिळालं पाहिजे म्हणून मी अनुभव, मला मिळाला पाहिजे, अनुभव आला पाहिजे म्हणून मी करतोय असं नाहीये. मी कशासाठी करतोय? माझं प्रेम आहे, माझी श्रद्धा आहे परमात्म्यावर, तो देईल न देईल, त्याचं मूल्यांकन नाहीये. फळाचं मूल्यांकनावर ते साधना असू नये. आपलं मूल्यांकनावर असते, शंकर श्रेष्ठ का, विष्णू, कृष्ण श्रेष्ठ का, लक्ष्मी, का बालाजी श्रेष्ठ आहे,
कोणाकडे जावं? फळावर मूल्यांकन नाही. 1 रुपया मिळो की 1,00,000 रुपये मिळो की काही न मिळो, मी अविरत साधना करणार, फळावर नाही. असा श्रोता हवाय. आणि त्यांनी कसं ऐकावं? मन मवाळ करून चित्त सांगितलंय. चित्तामध्ये एकच विषय असतो, तो म्हणजे परमेश्वर. एकाच वेळेस एक विषय ऐकणे हे पहिलं क्रायटेरिया आहे. एकाच वेळेस अनेक विषय नाही. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणे चित्ता आणुनिया. हळुवार, घाई नाही, गर्दी नाही, हेस्ट नाही, हळूहळू. लवकर अनुभव येणार नाहीत, नका येऊ देऊ. हळुवारपणे चित्त आणुनिया. चित्त आगतिक होत नाही, रडत नाही, त्याला म्हणतात हळुवारपणे चित्त. आणि एकच विषय परमात्मा, पुन्हा नाही, संभ्रम नाही, शंका नाही. त्याला बुद्धीनी विचार करणे नाही. का नाही सांगेल पुढे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. भगवद्गीता अनुभवण्याचा ग्रंथ आहे. पहिल्यांदा ओवी सांगते. पहिल्यांदा श्रोता असला पाहिजे, तो विरक्त असला पाहिजे, सोहम जपारूढ असला पाहिजे. चकोर पक्षासारखं श्रद्धा, विश्वास आणि प्रतीक्षा करण्याचा भाव पाहिजे. लक्षात घ्या, परम प्रेम पाहिजे. कारण काय? आणि पुन्हा काय असावं? मनाचं चित्त झालं पाहिजे, मनाचं चंचलत्व संपलं पाहिजे. एकाच वेळेस अनेक विचार जे मन करतं हे संपलं पाहिजे. एका वेळेस एक विचार, एवढी त्याची पात्रता निदान पाहिजे, निदान पाहिजे. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक कराल त्यावेळेस दुसरं काम तुम्हाला आठवून नये. ज्यावेळेस विद्यार्थी इतिहासाचं पुस्तक वाचेल, गणिताचं वाचेल, गणिताचा अभ्यास करील, त्यावेळेस त्याला भूगोल आठवता कामा नये. भूक लागेल खात असताना त्यांनी फक्त भुकेचाच विचार करायला पाहिजे. अन्नाचा प्रत्येक घास आनंदाने घेतला पाहिजे, रसयुक्त घेतला पाहिजे, फक्त त्याचा विचार केला पाहिजे. ते आता सांगत नाही रसयुक्त कसं, आनंदाने कसं, असाच फक्त त्यांनी विचार केला पाहिजे. अनुभवावी हे कथा. श्रोता झाला पाहिजे तो. प्रत्येक वाक्य श्रद्धा ठेवून, श्रद्धेच्या मुशीतून चिरपलं पाहिजे. श्री गुरूंचं हे जे अनुभवच देईल. लक्षात घ्या, अनुभव देईल. तिया परी श्रोता अनुभव. एक एक वाक्य त्याला भिनलं पाहिजे, घुसलं पाहिजे, स्मृतीत राहिलं पाहिजे, पूर्ण श्रुतीने ऐकलं पाहिजे. कुठल्याही डिस्टर्बन्स मध्ये नाही. वाटेल ते हो, एकही शब्द सुटता कामा नये. असा श्रोता भक्त पाहिजे. हे झालं पात्रता. कारण काय? मनाचं चित्त करायचं, एकाच विषयावर ते मन ठेवायचं. कारण जी अनुभवायची न कथा, शेवटचा अनुभव घ्यायचा न शब्द